श्री स्वामी समर्थ। एका चिमणीने सांगितले की जीवनात या 3 गोष्टी लक्षात ठेवल्यास मुलांवर कधीही संकट येत नाही, पैशांचे नुकसान होत नाही आणि जवळच्या लोकांकडून कधीही फसवणूक होत नाही। मित्रांनो, आजची कथा खूप रोचक आणि ज्ञानाने भरलेली आहे। आजच्या कथेमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्या 3 गोष्टींबद्दल ज्या आपण नेहमीच लक्षात ठेवल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्या जवळच्या लोकांकडून आपली फसवणूक कधीही होणार नाही आणि आपल्या पैशांचे नुकसान देखील होणार नाही आणि आपली मुले सदैव आनंदी राहतील। त्याआधी अशाच कथा ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा, याने तुम्हाला आपले व्हिडिओज सर्वात अगोदर मिळतील। तर चला कथेला सुरुवात करूया। टिकमगड राज्याच्या राजाला एक मुलगा झाला होता। त्याचे नाव सिद्धार्थ होते। राजकुमार सिद्धार्थचा एक नियम होता। ते आपल्या सोबत एका सेवकाला घेऊन वेश बदलून रात्री शहरात फिरत असत आणि शहरात घडणाऱ्या सर्व घटना पाहून त्यावर चिंतन करत असत। राजकुमार सिद्धार्थचे वडील खूप वृद्ध झाले होते, त्यामुळे एक दिवस त्यांचा मृत्यू झाला। त्यानंतर राजकुमार सिद्धार्थलाच तेथील राजा बनवले गेले। राजा झाल्यावरही राजकुमाराने आपल्या शहरात फिरणे बंद केले नाही। हो, इतके नक्की होते की आधी त्यांच्यासोबत एक सेवक असे, आता ते आपल्यासोबत एक मंत्री ठेवत असत। एक दिवस राजकुमार सिद्धार्थ आणि त्यांचे मंत्री वेश बदलून नगरात फिरत होते। जेव्हा ते एका गल्लीतून जात होते तेव्हा त्यांना घरातून काही स्त्रियांच्या बोलण्याचा आवाज येतो। राजा आणि मंत्री दरवाजाला लागून उभे राहतात आणि आत डोकावून पाहतात। तेव्हा त्यांना दिसले की 3 सुंदर युवती आपापसात बोलत होत्या। बोलण्यावरून असे वाटत होते की त्या तिघी आपापसात बहिणी आहेत। त्या तिघी आपापल्या आवडींबद्दल बोलत होत्या। मोठी बहीण म्हणते, बहिणींनो, मला तर स्वादिष्ट भोजन खाण्याची खूप आवड आहे। मी तर माझे लग्न एखाद्या राजाच्या स्वयंपाकाशी लावीन, जेणेकरून स्वादिष्ट भोजन खायला मिळत राहील। तेव्हा मधली बहीण म्हणते, अहो बहिणींनो, मला तर माझे लग्न एखाद्या राज्याच्या मोठ्या अधिकाऱ्याशी करायचे आहे। जर माझे लग्न राजाच्या मंत्र्याशी झाले, सेनापतीशी झाले किंवा कोतवालाशी झाले तर मी स्वतःला खूप धन्य समजेन। धाकटी बहीण त्यांचे बोलणे ऐकून शांत बसून राहिली। तेव्हा त्या दोन्ही बहिणींनी आपल्या धाकट्या बहिणीला विचारले, बहीण, तू शांत का बसली आहेस? तू पण तुझी आवड सांग। तेव्हा धाकटी बहीण म्हणू लागली, बहिणींनो, माझे काम नोकर चाकरांनी चालणार नाही। मी तर माझे लग्न राजाशीच करेन, जेणेकरून मी तुमच्या दोघांच्या पतींवर हुकूम चालू शकेन आणि मला इतके हवे आहे की राजापासून मला असा एक मुलगा जन्माला यावा, जो हसला तर फुले गळावीत, रडला तर डोळ्यातून मोती टपकावेत, ज्याच्या एका बाजूचे केस सोन्याचे असतील तर दुसऱ्या बाजूचे चांदीचे। बस असे माझे स्वप्न आहे। धाकट्या बहिणीचे बोलणे ऐकून त्या दोन्ही बहिणी मोठ्याने हसू लागल्या आणि म्हणाल्या, बहीण, तू तर नेहमी वेड्यांसारखं बोलतेस। तिन्ही बहिणींचे बोलणे राजा आणि मंत्री दारावर उभे राहून ऐकत होते। तिघींचे बोलणे ऐकून राजाला खूप आश्चर्य वाटते। राजाने मंत्र्याला सांगितले, मंत्रीची, हे घर चांगले ओळखून घ्या आणि उद्या सकाळी या तिन्ही बहिणींना दरबारात बोलवा। मला त्यांना काही विचारायचे आहे। राजाच्या आज्ञेचे पालन झाले। दुसऱ्या दिवशी मंत्र्याने तिन्ही बहिणींना राजाच्या दरबारात बोलावले। राजाने पाहिले की त्या तिघींपैकी जी सर्वात लहान बहीण होती, जी म्हणत होती की मी राजाशी लग्न करेन, ती खूप सुंदर होती। राजा तिच्या सौंदर्यावर मोहित झाला। त्यानंतर राजाने त्या तिघींना विचारले, काल रात्री तुम्ही तुमच्या घरात काय बोलत होता, खरे खरे सांगा। तुमच्या तिघींचे बोलणे काल मी माझ्या कानांनी ऐकले होते। जर तुम्ही खोटे बोलण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला राजदंड दिला जाईल। आता त्या गोष्टी त्या स्त्रियांच्या आपापसातील होत्या, त्या राजासमोर कशा उघड करणार? राजाने त्या रात्रीच्या गोष्टींबद्दल विचारले तेव्हा त्या तिघी लाजून गेल्या। लज्जेमुळे त्यांची जीभ बंद झाली। राजाने पुन्हा विचारल्यावर त्यांनी सांगितले, आम्हाला काही आठवत नाही की आम्ही काय बोललो होतो। राजा म्हणाला,
तुम्ही सर्व काही सोडून आम्हाला पुन्हा त्याच गोष्टी सांगा आणि आम्ही तुमच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. अशा प्रकारे मजबूर होऊन त्या तिघींनी रात्री झालेल्या संभाषणाला राजासमोर सांगितले. तिघींचे बोलणे ऐकून राजा खूप प्रसन्न झाला. त्याने लगेच आपल्या स्वयंपाक्याला दरबारात बोलावले आणि या तिघींपैकी जी मोठी बहीण होती तिचा हात त्या स्वयंपाकाच्या हातात दिला आणि म्हणाला, स्वयंपाक्या, आजपासून ही तुझी पत्नी आहे आणि आजपासून तुझा हा धर्म आहे की तू तिला स्वादिष्ट भोजन बनवून खाऊ घालशील. त्यानंतर राजाने आपला एक मंत्री बोलावला आणि मधल्या बहिणीचा हात त्याच्या हातात दिला. लहान बहिणीला म्हणाला, तुझी ही इच्छा होती की तुझे लग्न एखाद्या राजाशी व्हावे, तर मी इथला राजा आहे आणि तुला मी माझी पत्नी म्हणून स्वीकार करतो. हे ऐकून लहान बहीण खूप प्रसन्न झाली. राजाने आदेश दिला की आता याच वेळी माझ्या लग्नाची तयारी सुरू केली जावी. राजा उठून निघून गेला. त्यानंतर राजाचे जेवढे कर्मचारी होते ते सर्व लग्नाच्या तयारीला लागले. तिकडे त्या तीनही बहिणींच्या लग्नाची तयारी होऊ लागली. धाकट्या बहिणीचे लग्न मोठ्या थाटामाटात तेथील राजाशी झाले. मोठ्या बहिणीचे लग्न शाही स्वयंपाक्याशी झाले आणि मधल्या बहिणीचे लग्न तेथील एका मंत्र्याशी झाले. तिन्ही बहिणी आपापल्या पतींसोबत राहू लागल्या. धाकट्या बहिणीला राणी बनवून राजाच्या महालात पोहोचवण्यात आले. हे पाहून त्या दोन्ही बहिणींना धाकट्या राणीच्या नशिबाचा हेवा वाटू लागला. त्या दोघी जेव्हा एकत्र येत असत तेव्हा अशा प्रकारे विचार करत असत, अगं, धाकटी तर खरोखरच राणी बनली आणि आम्ही आमच्या इच्छेचा वर मिळूनही तिची नोकराणी बनवून राहिलो आहोत. आमची धाकटी बहीण इतकी कोणती अप्सरा आहे की तिला राजाने आपली राणी बनवले. मधली बहीण म्हणाली, बहीण, मलाही वाईट वाटत आहे. राजाने तिच्यामध्ये असे काय पाहिले की तिच्याशी लग्न केले? बोललेल्या गोष्टींचे काय आहे? माणूस प्रत्येक प्रकारच्या गोष्टीचा विचार करतो. माझ्या मते तर धाकटी नाही तर तू राणी बनण्यास योग्य होतीस. मोठ्या बहिणीने म्हटले, मलाही हे पाहून आश्चर्य वाटते की राजाच्या बुद्धीवर काय दगड पडले होते की त्याने तिला पसंत केले. तिच्यापेक्षा तू 100 पट चांगली होतीस. अशा प्रकारे त्या दोघी एकमेकींना दोष देऊ लागल्या आणि एकमेकींची निंदा करून आपल्या मनाला समाधान देऊ लागल्या. अनेकदा त्यांची ईर्ष्या इतकी तीव्र होते की मनात विचार येत असे, बहीण, आम्ही तिची मोठी बहीण असूनही तिच्या नोकर चाकरांच्या बायका आहोत आणि ती आमच्यापेक्षा लहान असूनही आमच्यावर हुकूम गाजवते. आम्ही आणि आमचे पती तिच्या एका इशाऱ्यावर नाचू लागतो. अशा प्रकारच्या गोष्टी बोलून त्या दोघी दिवस रात्र आपले हृदय चाळत असत. अनेकदा त्या विचार करत असत की तिला संपवून टाकावे किंवा राजाच्या नजरेतून तिला खाली पाडावे, तेव्हाच आमच्या मनाला शांती मिळेल. त्या दिवस रात्र याच उपायात गुंतलेल्या असत. त्या जेव्हाही आपल्या बहिणीला भेटायला जात असत तेव्हा आपल्या प्रतिष्ठेचा विचार करत नसत, पण ती आपल्या बहिणींना अशा प्रकारे भेटत असे की त्यांना असे वाटू नये की ती त्यांना कमी लेखत आहे. धाकटी बहीण आपल्या दोन्ही बहिणींवर खूप प्रेम करत असे. सर्व लोकांना माहीत होते की त्या दोघी नोकरांच्या बायका आहेत आणि तिची बहीण राणी आहे. काही महिन्यानंतर राणीला गर्भधारणा होते. ही बातमी ऐकून राजाला खूप आनंद होतो. इकडे धाकट्या बहिणीला भेटायला दोन्ही बहिणीही येतात आणि म्हणतात, बहीण, तू आई होणार आहेस, याचा खूप आनंद झाला आहे. आता आम्ही दोघी बहिणीच बाळ जन्माला येईपर्यंत तुझी काळजी घेऊ. राणी म्हणाली, यापेक्षा चांगली गोष्ट आमच्यासाठी काय असू शकते? तुम्ही माझ्या मोठ्या बहिणी आहात, माझ्या आईसारख्या आहात. तुमच्यापेक्षा चांगली माझी काळजी कोण घेऊ शकते? तुम्ही तुमच्या पतींकडून हे अर्ज राजासमोर सादर करा. आशा आहे की ते स्वीकारतील. त्यांनी आपल्या पतींकडून राजाकडे अर्ज केला. राजा म्हणाला, ठीक आहे, ही गोष्ट आम्ही राणीला विचारूनच तुम्हाला सांगू. राजाने आपल्या राणीला विचारले तेव्हा ती आनंदाने तयार झाली. आता राजाने त्या दोन्ही बहिणींना राणीच्या जवळ राहण्याची आणि तिची काळजी घेण्याची परवानगी दिली. त्या दोन्ही बहिणी राणीजवळ राजवाड्यात राहू लागल्या. आता त्यांना आपली दुष्टता दाखवण्याची पूर्ण संधी मिळाली होती. इकडे जेव्हा राणीच्या मुलाचा जन्म होण्याची वेळ येते
तेव्हा त्यांनी सर्व दासींना तिथून हटवले. राणीने एका खूप सुंदर मुलाला जन्म दिला. मुलाला पाहून त्या दोन्ही बहिणींचा मत्सर आणखीन चौपट वाढला. गुपचूप त्या दोघींनी त्या मुलाला राजवाड्याबाहेर नेऊन एका ब्लँकेटमध्ये गुंडाळून एका लाकडी पेटीत ठेवून नदीत सोडून दिले आणि तिथून एका मेलेल्या कुत्र्याचे पिल्लू उचलून राणीजवळ आणून ठेवले आणि राजवाड्याच्या सर्व दासींना सांगितले की राणीने एका मेलेल्या कुत्र्याच्या पिलाला जन्म दिला आहे. ही गोष्ट ऐकून सर्वजण थक्क होतात. इकडे राजाला जेव्हा हे कळले तेव्हा तोही रागाने लाल पिवळा होतो. राजा म्हणू लागला, अशा स्त्रीचं मी काय करणार, जी कुत्र्याच्या पिलांना जन्म देणारी आहे. मी तर या राणीला मारून टाकेन. राजाला असं बोलताना पाहून मंत्र्याने त्याला समजावून शांत केलं. तो संदूक नदीत वाहत जाऊ लागला. ती नदी राजाच्या बागेतून जात होती. बागेच्या देखभालीसाठी नेमलेल्या शिपायाचं घरही नदीच्या काठी बांधलेलं होतं. त्याने नदीत एक लाकडी संदूक जाताना पाहिलं आणि ते बाहेर काढलं. त्याने तो संदूक उघडून पाहिला तेव्हा त्यात एक अत्यंत सुंदर तेजस्वी बालक झोपलेलं होतं. बालकाला पाहून शिपाई खूप आश्चर्यचकित झाला. या बालकाला नदीत कोणी सोडलं असेल. त्या शिपायाने जास्त विचार केला नाही. मुलाला नदीत कोणी टाकलं आहे, का टाकलं आहे, त्यालाही काही संतान नव्हती. म्हणून त्याने त्या मुलाला उचलून आपल्या पत्नीकडे आणलं आणि म्हणाला, हे भाग्यवान, आज देवाने आपल्याला एक मूल दिला आहे. मुलाला मिळाल्यावर त्याची पत्नीही खूप आनंदी झाली. त्या दिवसापासून कोणाशीही चर्चा न करता त्या शिपायाची पत्नी त्या मुलाचं पालनपोषण करू लागली. हळूहळू 1 वर्ष निघून गेलं. तिकडे दुसऱ्या वर्षी राणीने पुन्हा एका मुलाला जन्म दिला. यावेळीही तिच्या बहिणींनी त्याच प्रकारे दुष्टपणा करून मुलाला बाहेर नेऊन नदीत फेकून दिलं आणि राणीजवळ एक मेलेलं मांजरीचं पिल्लू आणून ठेवलं. मांजरीला पाहून राजाचा राग 7व्या आकाशाला भिडला. संपूर्ण राजवाड्यात पुन्हा शोक पसरला. राजा यावेळी राणीला मारून टाकू इच्छित होता. राजाला अत्यंत क्रोधित पाहून मंत्र्याने पुन्हा त्याला समजावले आणि राणीला मरण्यापासून वाचवले. आता हळूहळू राजा आणि राजवाड्यातील लोकांच्या नजरेत राणीसाठी आदर कमी होत चालला होता. तुम्हाला सांगू इच्छिते की यावेळी तो नदीत वाहत असलेला मुलगा त्याच शिपायाला मिळाला. त्याने दुसरे मुलंही नेऊन आपल्या पत्नीला दिले आणि ती त्याला आपल्या मुलाप्रमाणे वाढवू लागली. काही दिवसांनी राणीने आणखीन एका मुलाला जन्म दिला. यावेळी राणीने एका मुलीला जन्म दिला होता, पण त्या राणीच्या दुष्ट बहिणींनी त्या मुलीलाही आधीप्रमाणे उचलून कालव्यात फेकून दिले. ती मुलगीही त्या शिपायाच्या हाती लागली आणि तो आपल्या मुलीप्रमाणे तिचेही पालनपोषण करू लागला. इकडे राजाला यावेळी आपला राग आवरता आला नाही, कारण राणीच्या दुष्ट बहिणींनी राणीजवळ एक मेलेलीच छुंदर ठेवली होती. राजा विचार करू लागला की या राणीमुळे आपल्या संपूर्ण नगरात बदनामी झाली आहे. सगळे लोक हेच म्हणत आहेत की राणी तर कुत्रे मांजरींना जन्म देते. वाटते की एखादी कुलकलंकिनी राज्याच्या घरात आली आहे. आता तर मी हिला अजिबात सोडणार नाही. इकडे राजाची इच्छा चांगल्या प्रकारे समजून घेतल्यानंतर मंत्र्याने हातपाय जोडून विनंती करून राणीला मारण्यापासून वाचवले. मंत्र्याने म्हटले, महाराज, यात राणीचा काय दोष आहे? हिला ठार मारल्यानंतरही तुमच्या घरात मुलगा मुलगी होणार नाहीत. म्हणूनच योग्य हेच होईल की तुम्ही राणीला मारण्याऐवजी राणीजवळ जाणे सोडून द्या. राजाने म्हटले, मंत्रीजी, जी जर तुम्ही म्हणता तर मी राणीला ठार मारणार नाही, पण मी हिला शिक्षा नक्कीच देईन आणि अशी शिक्षा देईन जी मृत्यूदंडापेक्षाही जास्त कष्टदायक असेल. यावेळी मी शिक्षेबद्दल तुमचे काहीही ऐकणार नाही. यावेळी राजाने चौकात एक तुरुंगासारखा राजवाडा बांधला. त्यात लाकडी पिंजरा ठेवला होता. त्याच पिंजऱ्यात राणीला बंद केले. राजाने असा आदेश दिला की या चौकातून जो कोणी जाईल तो राणीवर थुंकून जाईल आणि जो असे करणार नाही त्याला ही राणीला दिली जात आहे तशीच कठोर शिक्षा दिली जाईल. राजाचा हा आदेश मंत्र्याला खूप वाईट वाटला. मंत्री विचार करू लागला की या शिक्षेस पात्र तर राणीच्या दोन्ही बहिणी आहेत. बिचारी निर्दोष राणी आता न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगू लागली. तिकडे राणीची ती तिन्ही मुले त्या शिपायाच्या घरी वाढून मोठी होत होती.
शिपायांनी त्यांना शिक्षण दिले. हळूहळू ते सर्व विद्यांमध्ये पारंगत झाले. इकडे हळूहळू तिन्ही मुले मोठी होत होती. तिकडे त्या शिपायाचा आणि त्याच्या पत्नीचा काही दिवसांनी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा अंत्यसंस्कार करून तिन्ही भावंड मिळून त्या घरात राहू लागली. दोन्ही भावांना राजाकडे नोकरीही मिळाली, परंतु त्यांची कधी राजाशी भेट झाली नव्हती. एक दिवस दोन्ही भाऊ शिकारीला गेले. त्यांची बहीण घरात एकटी होती. फक्त तिच्या 2 दासी तिच्या सोबत होत्या. त्याच वेळी तिच्या घरी एक म्हातारी बाई आली आणि तिला म्हणाली, बेटी, मला तुझ्या घरी काही काळ राहायचं आहे. मुलीने लगेच परवानगी दिली. मुलीने म्हातारीला जेवण दिले. तिची खूप सेवा केली. आपल्या घराच्या आसपासचे सुंदर बाग बगीचे आणि तलाव दाखवले. तेथील सुंदर वातावरण पाहून म्हातारीचे हृदयही आनंदाने भरून आले. मुलीने विचारले, आई, माझ्या महाल आणि बागेबद्दल तुमचे काय मत आहे? येथे आणखीन काही कमी आहे का जे येथे असायला हवे? म्हातारी म्हणाली, बेटी, हा प्रश्न मला विचारू नकोस तर चांगला आहे. मी सांगेन तर तू म्हणशील की ही 2 पैशांची म्हातारी माझ्या महाल आणि बागेत दोष काढायला आली. मुलीने जोर देऊन म्हटले, मी असे काहीही म्हणणार नाही. तुला यात जी काही कमी वाटते ती मला सांग. मी ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. तेव्हा म्हातारी म्हणाली, बेटी, हे सर्व काही तुझे ठीक आहे, परंतु माझ्या मते येथे आणखीन 3 गोष्टी आल्या तर जगात तुझी बाग सर्वात सुंदर होईल. पण त्या मिळणे खूप कठीण आहे. त्या 3 गोष्टी काय आहेत? लक्ष देऊन एक तर आहे बुलबुल, जी माणसासारखी बोलते. जे फाती बोलते ते फातीच्या आसपास शेकडो हजारो पक्षी जमा होतात आणि तिच्या स्वरात स्वर मिसळू लागतात. दुसरे आहे गाणारे झाड. त्याची पाने जाड आणि गुळगुळीत असतात. जेव्हा हवा चालते तेव्हा पाने एकमेकांवर घासली जातात आणि त्यातून मधुर संगीत निघते. हे संगीत ऐकणारा प्रत्येक जण मंत्रमुग्ध होतो. आणि तिसरी वस्तू आहे सोनेरी पाणी. त्याचा एक थेंब एखाद्या भांड्यात ठेवला तर भांडे आपोआप भरते. मग त्यातून एक कारंजासारखा प्रवाह निघतो जो कधीही थांबत नाही, कारण ते पाणी परत त्याच भांड्यात पडत राहते. म्हातारीचे बोल ऐकून मुलगी म्हणाली, आई, जर तुला या गोष्टींबद्दल इतकी सविस्तर माहिती आहे तर तुला हे देखील माहीत असेल की या वस्तू कुठे मिळतात. मला सांग, मी त्या मिळवण्याचा प्रयत्न करेन. म्हातारी म्हणाली, बाळ, मी तुला हे सांगू शकत नाही, पण इतके नक्की सांगू शकते. येथून जर कोणी व्यक्ती उत्तरेकडे गेला आणि सरळ चालत राहिला तर 10 दिवसांच्या प्रवासानंतर त्याला जो पहिला व्यक्ती भेटेल त्याला विचारा की या वस्तू कुठे मिळतील. तोच पुढील मार्ग सांगेल. ठीक आहे बाळ, मला खूप उशीर झाला आहे. आता मी जाते. म्हातारीला काय माहीत होते की ती मुलगी इतकी धाडसी आहे की ती स्वतः या गोष्टींच्या शोधात निघेल. म्हणूनच तिने तिला माहीत असलेली प्रत्येक गोष्ट सविस्तर सांगितली होती. मुलीने तिने सांगितलेली प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवली. इकडे दोन्ही मुले शिकारीवरून परत येतात. तेव्हा आपल्या बहिणीला उदास बसलेले पाहतात. त्यांनी विचारले, बहीण, काय झाले? आज तुझी तब्येत ठीक नाही का? की तुझ्या मनाविरुद्ध काही घडले आहे? मुलीने मान खाली घालून म्हटले, नाही दादा, असे काही नाही. भावानी म्हटले, हे तर तू खोटं बोलत आहेस. असे काहीतरी नक्कीच घडले आहे जे तुला दुःख देत आहे. जर तू सांगितले नाहीस तर आम्ही तुझ्या जवळून उठून जाणार नाही. तेव्हा मुलीने पाहिले की दोन्ही भाऊ गोष्ट जाणून घेण्यासाठी हट्ट करत आहेत. ती म्हणाली, मी तुम्हाला यासाठी सांगू इच्छित नाही की मी जे काही सांगेन ते ऐकून तुम्ही चिंतेत आणि त्रासात पडाल. असो, जेव्हा तुम्ही हट्ट करत आहात तेव्हा मी सांगते. आपल्या वडिलांनी हा महाल आपल्यासाठी बनवला होता आणि आपल्या समजुतीने त्यात सौंदर्य आणि सजावटीच्या कोणत्याही वस्तूची कमतरता ठेवली नाही. पण अजूनही त्यात काही कमतरता आहेत. परंतु आज मला 3 गोष्टींबद्दल माहिती मिळाली आहे. जर त्या 3 गोष्टी या बागेत आल्या तर आपला महाल अद्वितीय सुंदर होईल. दोन्ही राजकुमारांनी विचारले, बहीण, त्या कोणत्या गोष्टी आहेत? आम्हाला लवकर सांग. तेव्हा मुलगी म्हणते, भावांनो, एक तर उत्तम प्रकारची बुलबुल जी बोलणारी असेल,
जिचे गाणे ऐकून हजारो पक्षी एकत्र येऊन तिच्या स्वरात स्वर मिसळू लागतील. दुसरे आहे गाणारे झाड, ज्याच्या पानांवर पाने घासून संगीत निघत असेल. आणि तिसरे आहे सोनेरी पाणी, ज्याच्या एका थेंबातून कधीही न संपणारा कारंजा बनत असेल. मी आज चिंतित आहे की त्यांना कसे मिळू. दोन्ही राजकुमारांनी विचारले, बहीण, जर तू आम्हाला हे सांगितले की या तिन्ही वस्तू कुठे आणि कोणत्या दिशेने मिळतील, तर आम्ही त्या शोधून आणण्याचा प्रयत्न करू. अशा प्रकारे दुसऱ्या दिवशी त्यापैकी जो मोठा राजकुमार होता तो शस्त्र घेऊन घोड्यावर बसून त्या तीनही वस्तू आणण्यासाठी निघतो. तेव्हा ती मुलगी रडू लागते आणि म्हणाली, दादा, मी किती दुष्ट आहे की मी माझ्या आवडीसाठी तुला संकटात टाकत आहे. मी माझी मागणी मागे घेते. आता मी कधीही या गोष्टींचा उल्लेख करणार नाही. तू जाऊ नकोस. तेव्हा मोठ्या राजकुमाराने म्हटले, बहीण, एकदा कंबर कसून मी मागे हटत नाही. जर मी गेलो नाही तर माझ्या मनात नेहमी ही गोष्ट खटकत राहील की मी भित्र आहे. राजकुमाराने आपल्या बहिणीला एक खंजीर दिला आणि म्हणाला, जोपर्यंत हा खंजीर ठीक आहे तोपर्यंत मी सुखरूप आहे. पण जर यातून रक्ताचे थेंब टपकू लागले तर समजून घे की मी जिवंत नाही. हे कोणते दोन्ही बहीण भाऊ उदास होत म्हणाले, दादा, तू अशा धोकादायक प्रवासाला जाऊ नकोस. पण मोठ्या राजकुमाराने एकही ऐकले नाही. त्याने लगेच घोडा पळवला आणि सरळ उत्तर दिशेकडे जात राहिला. चालता चालता 20 दिवसांचा प्रवास पूर्ण झाला. तेव्हा त्याला एक विचित्र दृश्य दिसले. त्याने पाहिले की एक झोपडीसारखी बनलेली होती. तिच्या बाहेर एक म्हातारा माणूस बसलेला होता. त्याचे केस बर्फासारखे पांढरे होते. त्याची दाढी, मिशा आणि भुवया इतक्या वाढल्या होत्या की त्याचे पूर्ण शरीर झाकले गेले होते. त्याचे हात आणि पायांची नखे खूप मोठी झाली होती. त्याने आपले शरीर एका चटईने झाकले होते, ज्यावर त्याचे केस पडले होते. राजकुमार पाहून समजला की तो कोणी तपस्वी साधू आहे, जो अशा दुर्गम आणि निर्जन ठिकाणी एकटा बसलेला आहे. नक्कीच त्या गोष्टींबद्दल हा साधू जाणत असेल. राजकुमार घोड्यावरून खाली उतरला आणि त्या वृद्ध तपस्व्याजवळ जाऊन त्याने त्यांना प्रणाम केला. तपस्व्याने प्रत्युत्तरात काहीतरी सांगितले, पण त्यांचा आवाज राजकुमाराला समजला नाही, कारण तपस्वी पूर्णपणे केसांनी झाकलेले होते. राजकुमाराने लगेच आपल्या खिशातून एक लहान कात्री काढली आणि म्हणाला, तपस्वी महाराज, तुमच्या केसांमुळे तुमचा आवाज मला समजत नाही. जर तुम्ही आज्ञा दिली तर मी तुमची दाढी, मिशा आणि केस कापून टाकू का? तपस्व्याने खुणेने सांगितले. हो. राजकुमाराने त्यांचे सर्व केस कापले. आता साधूचा चेहरा पूर्णपणे बदलला होता. राजकुमार म्हणाला, तपस्वी, जर माझ्याकडे आरसा असता तर मी तुम्हाला नक्की दाखवले असते की केस कापल्यानंतर तुम्ही म्हाताऱ्यातून तरुण झाला आहात. राजकुमाराचे असे बोलणे ऐकून तपस्वी हसला आणि म्हणाला, बाळा, मी तुझ्या सेवेने प्रसन्न आहे. आता सांग, इतक्या दूर कशासाठी आला आहेस? मी तुझी काय मदत करू शकतो? तेव्हा राजकुमाराने सांगितले, साधू महाराज, मी खूप दुरून उत्तम प्रकारची बुलबुल, गाणारे झाड आणि सोनेरी पाणी घेण्यासाठी आलो आहे. तुम्ही मला सांगा की या वस्तू मला कुठे मिळतील? राजकुमाराचे बोलणे ऐकून साधू शांत झाला. राजकुमाराने विचारले, महाराज, तुम्ही शांत का झालात? कृपया काहीतरी सांगा. जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही नकार द्या. तेव्हा तपस्वी म्हणाला, पुत्रा, मला माहित आहे, पण मी तुला ते सांगू इच्छित नाही, कारण तुझ्या सेवेच्या बदल्यात मी तुला संकटात टाकू इच्छित नाही. तिथला मार्ग खूप कठीण आहे. शेकडो लोक तिथे गेले पण कोणीही परत आले नाही. म्हणूनच मी तुला सांगतो, जिथून आला आहेस तिथे परत जा. राजकुमार म्हणाला, म्हाताऱ्या बाबा, मी जाण्यासाठी आलो नाही. मला माझे काम पूर्ण करायचे आहे. मी माझ्या बहिणीला वचन दिले आहे. यात माझा जीव गेला तरी चालेल. तुम्ही मला तिथे पोहोचण्याचा मार्ग सांगा, बाकी मी बघून घेईन. तुम्ही माझ्या युद्ध कौशल्यावर विश्वास ठेवा. तपस्वी म्हणाला, मुला, हीच तर अडचण आहे की तुला युद्ध कौशल्य दाखवण्याची संधीच मिळणार नाही. तुला जे जे शत्रू भेटतील ते समोरून मुकाबला करत नाहीत, ते लपून वार करतात.
राजकुमार म्हणाला, मी लपून वार करणाऱ्यांशीही चांगल्या प्रकारे सामना करायला जाणतो. तुम्ही मला तिथे जाणारा मार्ग सांगा. मित्रांनो, तपस्वीने त्याला खूप समजावले, पण राजकुमाराने आपला हट्ट सोडला नाही. तेव्हा तपस्वीने आपल्या झोळीतून एक चेंडू काढला आणि म्हणाला, मला तुझ्या आयुष्याबद्दल खूप वाईट वाटत आहे, पण तू हट्ट धरला आहेस, तर तुझे भलेबुरे तूच जाण. तू घोड्यावर स्वार होऊन इकडे जा आणि तो चेंडू जमिनीवर टाक. हा चेंडू स्वतःच घरंगळू लागेल आणि तू त्याच्या मागे मागे जा. जोपर्यंत तो घरंगळत राहील तोपर्यंत तू चालत राहा. एका पर्वताखाली जाऊन हा चेंडू थांबेल. तिथे एका झाडाला तू घोडा बांधून ठेव आणि मग पुढे पर्वतावर चढू लाग. तुझ्या दोन्ही बाजूंना काळे दगड दिसतील. तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. या दरम्यान तुला मागून अनेक आवाज ऐकू येतील. तुला काही धमक्या, काही शिव्या ऐकू येतील. तू त्यांकडे दुर्लक्ष कर. जर तू एकदाही घाबरून मागे पाहिलास तर तू आणि तुझा घोडा दोघेही दगडाचे बनून जाल. तिथे पडलेले काळे दगड तेच लोक आहेत जे याच गोष्टी घेण्यासाठी गेले होते आणि मागे वळून पाहिल्यामुळे तिथे दगड बनले. जर तू कुशलतेने पर्वताच्या शिखरावर पोहोचलास तर तिथे एका झाडावर टांगलेले पिंजरा मिळेल, ज्यात गाणारी चिमणी असेल. त्या चिमणीच्या बोलण्याने तुला घाबरायचे नाही. उलट तिच्याकडून तू त्या गाण्याच्या झाडाचा आणि सोनेरी पाण्याचा पत्ता विचार. ती चिमणी तुला सांगेल की या गोष्टी कुठे मिळतील. या सर्व गोष्टी मिळाल्यानंतर तुझ्या मार्गात कोणताही धोका राहणार नाही. मुला, मी हे सर्व तुला नक्कीच सांगितले, पण अजूनही मी हेच म्हणतो की तू परत जा. मी स्पष्टपणे पाहत आहे की तू तिथे पोहोचू शकणार नाहीस. त्याआधीच काळा दगड बनून राहशील. राजकुमार पुढे जाण्यासाठी निघतो. तपस्वीने तो चेंडू गडगडवला. चेंडू गडगडत गडगडत त्याच टेकडीच्या पायथ्याशी जाऊन थांबला. तिथून वर जाण्यासाठी एक मोठाच अरुंद रस्ता होता. राजकुमाराने घोड्याला तिथेच बांधले आणि पर्वतावर चढू लागला. काही दूर पुढे गेल्यावर त्याला मोठे मोठे काळे काळे दगड दिसले. त्या दगडांच्या मधून 5 पावलेच पुढे गेला असेल तेव्हाच मागून काही आवाज येऊ लागले. ते आवाज त्या राजकुमाराला धमकावत होते. कोणता आवाज म्हणत होता, कोण आहे मूर्ख जो पुढे जात आहे. कोणताही आवाज म्हणत होता, पकडा याला. कोणताही म्हणत होता, हा किती मोठा दुष्ट आहे, याला पकडून मारून टाका. कोणताही त्याच्यावर ओरडत होता. कोणताही किंचाळत होता. कोणताही म्हणत होता, याला घेरून घ्या. नक्कीच हा त्या चिमणीला चोरण्यासाठी आला आहे. राजकुमाराने त्या आवाजांकडे दुर्लक्ष केले आणि वेगाने पुढे जाण्यासाठी वाढू लागला. पण तो जितका पुढे वाढत होता तितकेच आवाज तीव्र होत होते. त्याच्या कानांचे पडदे फाटू लागले. मेंदू सुन्न झाला. तपस्वीने त्याला जे सांगितले होते ते त्याच्या मेंदूतून निघून गेले आणि एकदा तो वळून मागे पाहू लागला. जसाच त्याने मागे पाहिले तसाच तो घोडा आणि राजकुमार दोघेही दगडाचे बनले. इकडे राजकुमाराने आपल्या बहिणीला जो खंजीर दिला होता की माझ्या मृत्यू पावल्यावर या खंजीरातून रक्त ठिपकू लागेल, तो खंजीर राजकुमारी रोज म्यानातून काढून पाहत असे. पण तिकडे राजकुमार काळा दगड बनताच त्या खंजीरातून रक्त ठिपकू लागले. हे पाहून राजकुमारी मोठ्याने रडू लागली. डोके आपटून आपटून ती म्हणाली, हाय दादा, माझ्या नादानीमुळे तुमचा जीव गेला. कोणत्या अशुभ मुहूर्तावर ती कंबक्त म्हातारी इथे आली होती कोण जाणे. ती इथे आली नसती तर मी या संकटात पडले नसते. मी तिच्याशी चांगले वागले, पण तिने मला लोभात पाडले. हे देवा, तू माझ्या दादाला जिवंत घरी परत पाठव. भले माझा मृत्यू पाठव. दादा नसतील तर मी चिमण्या, झाडे आणि त्या पाण्याचे काय करणार. मला काही नकोय. मला फक्त माझा भाऊ हवा आहे. मुलीला रडताना पाहून तिचा दुसरा भाऊही रडू लागला आणि म्हणाला, बहीण, आता रडून काही उपयोग नाही. मी जे सांगतो ते तू कर. मी शोधून काढीन की दादा कोणत्या नैसर्गिक कारणामुळे मरण पावले किंवा एखाद्या शत्रूने त्यांना घेरून मारले आहे. जर कोणी त्यांना मारले असेल तर मी त्याला जिवंत सोडणार नाही. दादाच्या मृत्यूचा बदला मी नक्की घेईन. बहिणीने आपल्या त्या दुसऱ्या भावाला खूप समजावले आणि त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तोही थांबला नाही. बहीण म्हणाली, मी एक भाऊ तर गमावला आहे, दुसऱ्याला मृत्यूच्या तोंडात जाऊ देणार नाही.
मोठे दादा तुझ्यापेक्षा कमी शूर नव्हते, पण तरीही ते संकटात सापडले. ते तर मला आपल्या कुशलतेची माहिती देण्यासाठी खंजीरही देऊन गेले होते. तुझी स्थिती मला कशी कळेल? तेव्हा दुसऱ्या राजकुमाराने आपल्या बहिणीला मोत्यांची माळ दिली. तो म्हणाला, बघ बहीण, या माळेतील सर्व मोती वेगवेगळे आहेत. ज्या दिवशी हे मोती एकमेकांना चिटकतील तेव्हा समजून घे की मी या जगात नाही. अशा प्रकारे दुसरा राजकुमारही घोड्यावर बसून निघतो आणि 20 दिवसांचा प्रवास करून तो त्याच ऋषीकडे पोहोचतो. ऋषींना प्रणाम करून त्याने विचारले, बोलणारा पक्षी, गाणारे झाड आणि सोनेरी पाणी कुठे मिळेल, हे तुम्ही मला सांगू शकता का? तपस्वी म्हणाला, बाळा, तो मार्ग खूप धोकादायक आहे. तू तिथे जाण्याचा विचार सोडून दे आणि घरी परत जा. आतापर्यंत जेवढे लोक गेले आहेत कोणीही परत आलेले नाही. काही दिवसांपूर्वी एक तरुण आला होता, दिसायला अगदी तुझ्यासारखा. मी त्यालाही खूप समजावले, तोही ऐकला नाही आणि तोही अजून परत आलेला नाही. तेव्हा राजकुमाराने उत्तर दिले, तो माझा मोठा भाऊ होता आणि मला माहित आहे की तो आता जिवंत नाही. पण तो कसा मेला हे मला माहित नाही. नैसर्गिक कारणाने मेला की एखाद्या शत्रूने त्याला घेरून मारले. सिद्ध तपस्वी म्हणतो, मी तुला सांगतो, अनेक लोक माझ्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून त्या मार्गावर जातात आणि काळे दगड बनतात. तुझ्या भावासोबतही तेच झाले आहे. तू माझी एक आणि घरी परत जा, नाहीतर तूही काळा दगड बनून राहशील. मुलाने म्हटले, तपस्वी महाराज, आता मी खूप पुढे आलो आहे. मागे फिरून जाण्याचा विचार मी करू शकत नाही. तुम्ही मला मार्ग सांगा. तपस्वी म्हणाला, बाळा, जर तू हट्ट करत असशील तर जा. या चेंडूच्या मागे मागे जा. हा चेंडू तुला तुझ्या ध्येयापर्यंत पोहोचवेल. असे म्हणून तपस्वीने तो चेंडू घरंगळवला. तो चेंडू त्या राजकुमाराला मार्ग दाखवत घरंगळत जात होता. राजकुमार त्याच्या मागे मागे चालत गेला. काही वेळ चालल्यानंतर तो चेंडू एका पर्वताच्या पायथ्याशी थांबला. दुसऱ्या राजकुमाराने घोडा तिथेच सोडला आणि त्या टेकडीवर चढू लागला. 2-4 पावले वर चढला असेल की त्याने ऐकले, मागून कोणीतरी रागाने म्हणत आहे, अरे बदमाश, अरे बदतमीज, तू कुठे चालला आहेस? थांब कमबख्त, मी तुला शिक्षा देतो. शिवे ऐकून दुसऱ्या राजकुमाराला राग आला. त्याचे रक्त खवळले. तो तपस्वीने दिलेल्या इशाऱ्याला विसरला. त्याने म्यानातून तलवार बाहेर काढली आणि मागे वळून पाहिले की शिवे देणाऱ्याचे तुकडे तुकडे करावे. पण मागे पाहताच तो दगडाच्या रूपात बदलला आणि त्याचा घोडाही काळा दगड बनला. मित्रांनो, तिकडे राजकुमारीने जेव्हा ती माळ पाहिली जी राजकुमार देऊन गेला होता, ती माळ तिने आपल्या गळ्यात घातली होती. तिने पाहिले की माळेतील सर्व मोती एकमेकांना चिकटले. हे पाहून ती मुलगी मोठ्याने ओरडली. तिला समजले की तिचा दुसरा भाऊ देखील आता या जगात नाही. भावाच्या दुःखात ती खूप रडली आणि रडता रडता बेशुद्ध झाली. जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा तिने निश्चय केला, माझ्यामुळेच माझे दोन्ही भाऊ मृत्यूच्या दाढीत गेले. मी आता जगून काय करणार? मित्रांनो, ती मुलगी सर्व विद्यांमध्ये निपुण होती. शस्त्र चालवणे, घोडेस्वारी करणे, तलवारबाजी, तिरंदाजी हे सर्व कौशल्ये तिला चांगली येत होती. आता ती मुलगी घोड्यावर स्वार होऊन स्वतःच आपल्या भावांच्या शोधात निघाली. 20 दिवस चालल्यानंतर ती त्या साधूकडे आली आणि तपस्वीला प्रणाम करून विचारू लागली, हे तपस्वी महाराज, मला बोलणारी चिमणी, गाणारे झाड आणि सोनेरी पाणी पाहिजे. सांगा, हे कुठे मिळेल? तेव्हा साधू म्हणाला, बेटी, तू एक मुलगी आहेस आणि तुझ्यासाठी हेच चांगले होईल की तू तुझ्या इच्छांवर संयम ठेव. ज्या गोष्टींचा विचार तू मनात घेऊन आली आहेस त्या विसरून तू परत जा. तो मार्ग खूप कठीण आहे. मुलीने आपली इच्छा व्यक्त केली. तपस्वीजी, आता मी परत जाऊ शकत नाही. कृपया मला सविस्तर सांगा की त्या रस्त्यात कोणते धोके असतील जेणेकरून मी त्यांच्याशी सामना करण्याची आधीच व्यवस्था करू शकेन. साधूने मुलीला पूर्ण गोष्ट सांगितली. साधू म्हणाला, बेटी, धोका फक्त तोपर्यंत आहे जोपर्यंत तू पर्वताच्या शिखरावर पोहोचत नाहीस. पर्वताच्या शिखरावर पोहोचताच तुला तिथे बोलणारी चिमणी मिळेल आणि तीच चिमणी तुला त्या झाडांबद्दल आणि सोनेरी पाण्याबद्दल सांगेल. तुला एवढे लक्षात ठेवायचे आहे की पर्वतावर चढताना मागून ऐकू येणारे कटू शब्द
आणि शिव्यांकडे दुर्लक्ष करून तुला पुढे जायचे आहे. तिथे जे काळे दगड मिळतील ते सर्व तेच लोक आहेत ज्यांनी त्या शिव्या सहन केल्या नाहीत. काही काळापूर्वी 2 तरुण देखील आले होते. ते देखील कदाचित त्याच दगडांच्या ढिगात पडले असतील. मुलीने म्हटले, महाराज, ते माझे भाऊ होते. मुलीने म्हटले, याचा अर्थ ते शब्द कोणाचेही काही बिघडू शकत नाहीत जर त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पुढे गेले तर. मुलीने काय केले? तिने आपल्या कानात कापूस घातला. तपस्वीने तोच चेंडू घरंगळवला. मुलगी त्या चेंडूच्या मागे मागे चालू लागली. चेंडू जाऊन पर्वताच्या पायथ्याशी थांबतो. मुलीने घोडा तिथे सोडला आणि टेकडीवर चढू लागली. तेव्हा मागून खूप भयानक आवाज येऊ लागले, परंतु मुलीच्या कानात कापूस होता त्यामुळे तिला ते आवाज ऐकू येत नव्हते. ती मुलगी सतत पुढे जात होती. आवाज हळूहळू खूप तीव्र होत गेले. मुलीने त्या शिव्या ऐकल्या आणि सहन केल्या. शेवटी ती त्या पर्वताच्या शिखरावर चढलीच. तिथे जाऊन तिने पाहिले की एका पिंजऱ्यात एक सुंदर चिमणी मधुर स्वरात गात आहे. मुलीला पाहताच ती चिमणी एकदम गर्जना करून म्हणाली, ए मुली, खबरदार, माझ्या जवळ येऊ नकोस. चिमणीची कानउघाडणी ऐकून राजकुमारी हसू लागली आणि तिने धावत जाऊन त्या चिमणीचा पिंजरा उचलला आणि म्हणाली, चिमणी राणी, आजपासून मी तुझी मालकीण आहे. आता तू नेहमी माझ्या ताब्यात राहशील. तेव्हा मुलीने आता आपल्या कानातून कापूस काढला होता. चिमणी म्हणाली, तू बरोबर म्हणत आहेस. आता मी नेहमी तुझ्या जवळ राहीन. मी नेहमी पिंजऱ्यात बंद असते आणि जगात अशी कोणतीही गोष्ट नाही जी मला माहीत नसेल. तुझी अवस्थाही मला इतकी माहीत आहे की जेवढी तुलाही माहीत नाही. माझ्यामुळे तुला खूप फायदा होईल. आता तू माझी मालकीण आहेस आणि मी तुझी सेवा करेन. या क्षणी तू मला सांग, तुला माझ्याकडून काय हवे आहे? चिमणीचे बोलणे ऐकून मुलगी खूप आनंदित होते. राजकुमारी म्हणाली, माझ्या भावांचे दगड झाल्याचे मला खूप दुःख आहे. असो, या गोष्टी मी तुला नंतर सांगेन. आधी मला हे सांग की मला गाणारे झाड आणि सोनेरी पाणी कुठे मिळेल? मित्रांनो, चिमणीने जो रस्ता सांगितला त्या मार्गाने राजकुमारी चालत त्या ठिकाणी पोहोचली. तिथे एक सोनेरी पाण्याचा कुंड होता. मुलीने एका चांदीच्या सुराहीमध्ये ते पाणी भरले. मग तिने चिमणीला गाणाऱ्या झाडाबद्दल विचारले. तेव्हा चिमणी म्हणाली, तुझ्या पाठीमागे जे मोठे जंगल आहे याच मध्ये ते गाणारे झाड मिळेल. तिथे पोहोचल्यावर तुला स्वतःच कळेल की ते झाड कोणते आहे, कारण त्या झाडातून संगीत निघत असेल. राजकुमारी म्हणाली, हे तर ठीक आहे, पण मी ते झाड उपटून कसे आणेन? चिमणी म्हणाली, झाड उपटायचे नाही. तू फक्त त्या झाडाची एक फांदी तोडून घेऊन ये. जेव्हा तू आपल्या बागेत ती फांदी लावशील तेव्हा काही वेळातच ती फांदी पूर्ण वृक्षाच्या रूपात बदलेल. त्या चिमणीने सांगितल्यानुसार राजकुमारी त्या जंगलात पोहोचते आणि तिथून गाणाऱ्या झाडाची फांदी तोडून आपल्या जवळ ठेवते. राजकुमारीला आता 3ही वस्तू मिळाल्या होत्या, पण तिच्या मनात तिच्या भावांचा विचार सर्वात जास्त होता. तिने चिमणीला विचारले, चिमणी राणी, माझे 2 भाऊ रस्त्यात काळे दगड बनून पडले आहेत. मी त्यांना पुन्हा जिवंत करू शकते का? मला हे देखील माहीत नाही की त्या दगडांमध्ये माझे भाऊ कोण आहेत. चिमणी म्हणाली, तू या सुराहीमध्ये जे सोनेरी पाणी घेऊन आली आहेस ते एक एक थेंब त्या शिलाखंडावर टाकत जा. तुझे भाऊ घोड्यासह पुन्हा जिवंत होतील. चिमणीचे बोलणे ऐकून राजकुमारी आनंदी झाली आणि पिंजरा, सुराही आणि फांदी घेऊन पर्वतावर उतरू लागली. जिथे जिथे तिला काळे दगड दिसले तिने त्यांच्यावर एक एक थेंब सोनेरी पाणी शिंपडले, ज्यामुळे जेवढे लोक दगडाचे बनले होते ते घोड्यासह सर्वजण आपल्या मूळ रूपात आले. त्याच दगडांच्या मध्ये तिचे 2 भाऊ देखील पडले होते. भावांना जिवंत पाहून राजकुमारी एकदम त्यांना मिठी मारून रडू लागली. ती म्हणाली, भावांनो, मला चिमणी, पाणी आणि झाडाची फांदी मिळाली आहे. यांच्यामुळेच तुम्ही पुन्हा जिवंत होऊ शकला आहात आणि ते पडलेले जेवढे काळे दगड होते मी त्या सर्वांना जिवंत केले आहे. मित्रांनो, ते सर्व राजा, राजकुमार, राजकुमारीचे आभार मानू लागले. तुम्ही आम्हाला जीवनदान दिले आहे. आम्ही आयुष्यभर तुमचे आभारी राहू आणि तुमच्या आज्ञेचे पालन करू. राजकुमारी म्हणाली, मी तुमच्यावर कोणतेही
उपकार केले नाहीत. मला माझ्या भावांना जिवंत करायचे होते. त्यात जर तुमचाही फायदा झाला तर ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे. आता तुम्ही लोक आपापल्या निवासस्थानांसाठी निघून जा. मित्रांनो, इकडे राजकुमारी आणि तिचे दोन्ही भाऊ आपापल्या घोड्यावर स्वार झाले. दोन्ही राजकुमारांनी एक एक वस्तू घेतली. एकाने पाण्याची सुराही घेतली तर दुसऱ्याने गाण्याची झाड आणि राजकुमारीने चिमणीचा पिंजरा घेतला. बाकी ज्या लोकांना राजकुमारीने जीवनदान दिले होते ते सर्व त्यांच्या मागे मागे चालू लागले. राजकुमारी आणि दोन्ही राजकुमार जेफा तपस्वी साधूच्या कुटीवर त्यांचे आभार मानण्यासाठी आले. तेफा साधू आपल्या कुटीतून गायब झाले होते. तो तपस्वी इतक्याच कामासाठी तिथे अनेक वर्षांपासून बसला होता. त्या तपस्वी साधूच्या मदतीनेच आज राजकुमारीला तिन्ही वस्तू मिळाल्या होत्या. राजकुमारी आपल्या दोन्ही भावांसोबत आपल्या घरी आली. तिच्या घरासमोर जो तिच्या बागेचा भाग होता तिथे राजकुमारीने त्या बोलणाऱ्या पक्ष्याच्या पिंजऱ्याला लटकवले. पक्षाने जसे बोलायला सुरुवात केली तसे त्याच्या आसपास हजारो पक्षी येऊन जमा झाले आणि ते पक्षाच्या सुरात सूर मिसळू लागले. राजकुमारीने थोड्या दूरवर त्या गाणाऱ्या झाडाची फांदी देखील लावली होती. काही दिवसांतच ते विशाल झाड देखील तयार झाले. आता हवा चालल्यावर त्याच्या पानांच्या घर्षणातून त्यात संगीताची धून उमटत होती. राजकुमारीने संगमरवरी दगडांनी बागेत एक कुंड बनवले. त्या कुंडात तिने ते सोनेरी पाणी टाकले. काही वेळातच ते कुंड पाण्याने भरले आणि त्यातून एक पाण्याचा फवारा वर येऊन उभा राहिला. मित्रांनो, काही वेळातच त्या बागेची चर्चा संपूर्ण शहरात होऊ लागली. संपूर्ण शहरातील लोक तमाशा पाहण्यासाठी राजकुमारीच्या बागेत येऊ लागले. हळूहळू संपूर्ण शहरातील लोक त्या तिघांना ओळखू लागले आणि सर्व लोक राजकुमारी आणि तिच्या भावांवर खूप प्रेम करू लागले. एक दिवशी दोन्ही राजकुमार शिकारीसाठी जातात. योगायोगाने त्याच वेळी त्याच जंगलात तिथला राजाही शिकारीसाठी येतो. अचानक दोन्ही राजकुमार राजासमोर येतात. दोन्ही राजकुमारांनी राजाला प्रणाम केला. ते दोन्ही राजकुमार इतके सुंदर होते की त्यांची सुंदरता पाहून राजा त्यांना बघतच राहिला. त्याने त्यांचे नाव आणि निवासस्थान विचारले. दोन्ही राजकुमारांनी हात जोडून सांगितले, महाराज, आम्ही तुमच्या भूतपूर्व सैनिकाचे पुत्र आहोत. आमचे वडील आता या जगात नाहीत. आम्ही दोघे आमच्या बहिणीसोबत जंगलाच्या काठावर असलेल्या त्या महालात राहतो, जो माझ्या वडिलांनी तुमच्या परवानगीने बांधला होता. आम्ही चांगल्या वातावरणात राहतो, जेणेकरून मोठे झाल्यावर आम्ही तुमची सेवा करू. राजा म्हणाला, हे ठीक आहे, पण असे दिसते की तुम्ही येथे शिकार करत होता. तुम्हाला माहीत नव्हते का की हे शाही शिकारगाह आहे आणि इथे कोणीही शिकार करू शकत नाही. दोन्ही राजकुमारांनी विनंती केली, क्षमा करा महाराज, आमच्या वडिलांचा अकाली मृत्यू झाला आहे. आमचा कोणी मार्गदर्शक नाही, त्यामुळे आमचे ध्यान अपूर्ण आहे आणि इतर तरुणांप्रमाणे आमच्याकडूनही चुका होतात. राजकुमारांचे विनयपूर्ण बोलणे ऐकून राजा हसला आणि म्हणाला, पुत्र हो, तुम्हाला शिकार खेळता येते की नाही? दोघांनी उत्तर दिले, होय महाराज, आम्हाला शिकार खेळता येते. तुम्ही आम्हाला संधी देऊन तर बघा. तेव्हा राजा म्हणाला, ठीक आहे, आम्ही तुम्हाला संधी देतो. तुम्ही आम्हाला शिकार करून दाखवा. मित्रांनो, दोन्ही राजकुमारांनी थोड्याच वेळात एक ससा, एक सिंह आणि एक अस्वल यांची शिकार करून राजासमोर आणून ठेवले. राजा त्या दोन्ही राजकुमारांची वीरता पाहून खूप खुश झाला आणि म्हणाला, हे पुत्र हो, मला तुम्हाला तुमच्या वीरतेपासून वेगळे करायचे नाही, म्हणून मला वाटते की तुम्ही माझ्यासोबत महालात चला, माझ्यासोबत भोजन करा. राजकुमारांनी सांगितले, महाराज, यावेळी आम्ही तुमच्यासोबत येऊ शकत नाही. या उद्दामपणाबद्दल आम्ही क्षमा मागतो. राजाने आश्चर्याने विचारले, का येऊ शकत नाही? तेव्हा त्यांनी सांगितले, आमची एक बहीण आहे. आम्ही तिघे जे काही करतो ते तिघांच्या सल्ल्याने करतो. आम्ही आमच्या बहिणीचा सल्ला घेऊनच तुमच्याकडे येऊ शकू. राजा म्हणाला, मला या गोष्टीचा खूप आनंद आहे की तुम्ही भाऊ बहीण एकमेकांच्या सल्ल्याने काम करता. ठीक आहे, आज तुम्ही तुमच्या घरी जा आणि तुमच्या बहिणीला विचारून उद्या याच ठिकाणी आम्हाला येऊन भेटा. अशा प्रकारे दोन्ही राजकुमार राजाची आज्ञा घेऊन आपल्या घरी परत येतात.
पण ते त्या घटनेबद्दल आपल्या बहिणीशी बोलणे विसरून जातात. दुसऱ्या दिवशी जेव्हा ते पुन्हा त्याच जंगलात शिकारीसाठी गेले तेव्हा राजाने पुन्हा विचारले, तुम्ही तुमच्या बहिणीचा सल्ला घेतला की नाही? राजाच्या विचारण्यावर ते दोघे घाबरून जातात, एकमेकांकडे पाहू लागतात. त्यांनी म्हटले, महाराज, आमच्याकडून चूक झाली, आम्ही याबद्दल चर्चा करणे विसरून गेलो. राजाने म्हटले, काही हरकत नाही, आज नाही तर उद्या विचारून घ्या. दोन्ही राजकुमार आपल्या घरी येतात आणि आपल्या बहिणीला म्हणतात, बहीण, आज आम्ही शिकारीसाठी गेलो होतो तेव्हा आम्हाला इथला राजा भेटला होता आणि राजाने आम्हा दोघांना आपल्या घरी जेवणासाठी बोलावले आहे. राजकुमारी म्हणाली, हे तर तुमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. पण थांबा, राजा, योगी, अग्नी, जल यांची उलटी रीत यांच्यापासून वाचून चला. थोडी प्रीती ठेवा. मी त्या बोलणाऱ्या चिमणीला आधी विचारून घेते की राजाचे आमंत्रण आपल्याला स्वीकार करायला हवे की नाही. राजकुमारी लगेच चिमणीचे पिंजरा घेऊन आपल्या खोलीत आली आणि विचारू लागली, चिमणी राणी, तुला तर सर्व गोष्टी माहीत आहेत. तुझ्यापासून कोणतीही गोष्ट लपलेली नाही आणि तुझा सल्ला नेहमीच योग्य असतो. मला तुझ्याकडून एक सल्ला घ्यायचा आहे. माझ्या दोन्ही भावांना राजाने त्याच्या घरी जेवणासाठी बोलावले आहे. सांग, यात तुझी काय राय आहे? चिमणी म्हणाली, मालकीन, तुझ्या भावांनी राजाची आज्ञा नक्कीच पाळायला हवी. राजा संपूर्ण राज्याचा मालक असतो. त्यांचे पाहुणे बनण्यात या दोघांना कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही. ते आवडीने जावोत. पण दोन्ही राजकुमारांनी राजालाही आपल्या घरी जेवणाचे आमंत्रण देऊन नक्की यावे. राजकुमारीने विचारले, हे चिमणी, मला एक गोष्ट अजून सांग. माझ्या भावाच्या आमंत्रणावर जर राजा आमच्या घरी आला तर मला राजासमोर जायला हवे की नाही? चिमणी म्हणाली, यात काही हरकत नाही. राजा प्रत्येक बाबतीत आपल्या प्रजेसाठी पित्यासारखा असतो आणि पित्यासमोर जाण्यात कोणत्याही प्रकारचा संकोच नसावा. पक्षाला विचारल्यानंतर राजकुमारीने आपल्या दोन्ही भावांना राजाच्या निमंत्रणावर जाण्याची आज्ञा दिली. दोन्ही राजकुमार जाऊन त्या जंगलात राजाला भेटतात आणि म्हणाले, महाराज, आम्हाला तुमचे निमंत्रण स्वीकार आहे, पण आम्ही तुमचे निमंत्रण तेव्हा स्वीकारू जेव्हा तुम्हीही आमचे निमंत्रण स्वीकाराल. मित्रांनो, अशा प्रकारे राजा त्या दोन्ही राजकुमारांना आपल्या महालात बोलावून घेतो आणि त्यांची खूप चांगल्या प्रकारे खातिरदारी करतो. राजाने त्यांची इतकी चांगली खातिरदारी केली की अनेक दरबारी आणि सरदारांना हेवा वाटू लागला की या अनोळखी लोकांशी राजा इतका दयाळू का आहे. राजाच्या सर्व कर्मचाऱ्यांना या गोष्टीचे मोठे आश्चर्य वाटत होते. हे अनोळखी लोक इतके सन्मानित का होत आहेत हे पाहून सर्वजण हैराण होते. दोन्ही राजकुमारांच्या रंगरूपाने, आचार विचाराने सर्वजण प्रभावित झाले होते. त्यांच्यात आपापसात चर्चा होत होती की राजाने ज्या राणीला पिंजऱ्यात कैद केले आहे, जर तिच्या पोटातून बाळ जन्माला आले असते तर आज इतक्याच मोठ्या मुलांच्या रूपात असते. मित्रांनो, इकडे जेव्हा राजा महालात येतो तेव्हा जेवणाची वेळ होते. दासदासींनी सोन्याच्या ताटात भोजन वाढले. राजाने त्या दोन्ही कुमारांना जेवण करण्यासाठी बसायला सांगितले. दोन्ही राजकुमार खूपच संस्कारी होते. राजाने त्यांची अनेक प्रकारे परीक्षा घेऊन पाहिली, पण प्रत्येक परीक्षेत ते यशस्वी झाले. राजा विचार करू लागला, असे कुशाग्र बुद्धीचे वीर शहजादे जर माझे असते तर किती चांगले झाले असते. त्यांच्याबद्दल राजाचे आकर्षण वाढत चालले होते. जेवणानंतर राजा त्यांना आपल्या मनोरंजनाच्या कक्षात घेऊन जातो आणि बराच वेळ त्यांच्याशी बोलतो. तो त्यांचे बोलणे ऐकून त्याचे मन भरत नव्हते. राजाने गायन विद्या आणि वादन सुरू करण्याचा आदेश दिला. आपल्या काळातील सर्वश्रेष्ठ गायक वादकांना तेथे उपस्थित केले आणि त्यांनी आपल्या श्रेष्ठ कलेचे प्रदर्शन केले. मग नाच गाण्याची व्यवस्था झाली. नर्तकीने मनमोहक नृत्य दाखवून सर्वांना प्रसन्न केले. नाटककाराने नाटक केले. हा कार्यक्रम अनेक तास चालत राहिला. त्यानंतर जेव्हा संध्याकाळ झाली तेव्हा दोन्ही कुमारांनी राजाकडे आपल्या घरी जाण्याची परवानगी मागितली आणि राजाला म्हणाले, महाराज, आता तुम्हीही आम्हा दोन्ही गरिबांच्या कुटीत येऊन आमच्यावर कृपा करा. राजाने त्यांचे निमंत्रण स्वीकारले आणि म्हणाला, मला तुमच्या इथे येऊन आनंद होईल. मला तुमच्या बहिणीला
नक्कीच भेटायला आवडेल. अशा प्रकारे दोन्ही राजकुमार आपल्या घरी परत येतात. घरी आल्यावर त्यांनी आपल्या बहिणीला सांगितले की राजाने सर्वांसमोर आमचा खूप सत्कार केला आणि हे देखील वचन दिले की उद्या शिकारीवरून परतल्यावर ते आपल्या घरी नक्की येतील. आता आम्हाला राजाला योग्य असे उत्तम जेवण तयार करावे लागेल. राजकुमारी म्हणाली, तुम्ही काळजी करू नका. मी बोलणाऱ्या चिमणीचा सल्ला घेऊन सर्व व्यवस्था करेन. मग ती चिमणीचा पिंजरा आपल्या खोलीत घेऊन जाते. तिने चिमणीला सर्व हकीकत सांगितली. तेव्हा चिमणी म्हणाली, मालकीन, ही तर मोठ्या भाग्याची गोष्ट आहे की राजासाहेब तुमच्या घरी येत आहेत. तुम्ही त्यांच्या स्वागत सत्काराची जी काही व्यवस्था करू शकाल ती उत्तमच असली पाहिजे. परंतु माझ्या सांगण्यावरून तुम्ही एक विशेष पदार्थ बनवा. तुम्ही खीर घट्ट बनवा आणि तिच्यावर सुक्या मेव्याप्रमाणे जागोजागी मोती पसरवा. राजकुमारी म्हणाली, हा कसला पदार्थ झाला? हंस मोती खातात हे ऐकले होते, पण राजा मोती खाईल हे समजले नाही. मग एवढे मोती कुठे मिळतील? चिमणी म्हणाली, त्याची तुम्ही काळजी करू नका. तुमच्या बागेच्या पूर्वेकडील दिशेला एक झाड उभे आहे. त्या झाडाची मूळ तुम्ही खणून काढा, म्हणजे तुम्हाला खूप सारे मोती मिळतील. चिमणीच्या सांगण्यानुसार 2 नोकरांना घेऊन राजकुमारीने त्या झाडाचे मूळ खणून काढले. तेव्हा त्या झाडाच्या मुळात एक सोन्याची पेटी निघाली, ज्यात विविध प्रकारचे दागिने आणि सुंदर मोती भरलेले होते. राजकुमारी हे पाहून खूप आनंदी झाली. आता तिला चिमणीवर खूप विश्वास बसला होता. इकडे राजकुमारीने घराची अशी साफसफाई केली की घर चमकू लागले. वेळेवर दोन्ही राजकुमार चांगले कपडे घालून घोड्यांवर स्वार झाले आणि शाही शिकारगाहामध्ये पोहोचले. शिकारगाहामध्ये काही वेळ त्यांनी राजासोबत राहून शिकार खेळली, परंतु त्या दिवशी उष्णता जास्त होती. ऊन खूप तीव्र पडत होते. त्यामुळे त्या दिवशी त्या दोघांनी शिकार खेळणे लवकर संपवले आणि आपल्या सैनिकांना परत पाठवले. राजा आपल्या 2 सैनिकांसोबत त्या कुमारांच्या घरी आला. तिकडे जेव्हा राजा त्यांच्या दारावर आला तेव्हा राजकुमारीने हात जोडून राजाला प्रणाम केला. राजकुमारांनी सांगितले, ही आमची बहीण आहे. राजाने राजकुमारीच्या डोक्यावर हात ठेवला आणि तो राजकुमारीच्या सुंदर चेहऱ्याकडे बराच वेळ पाहत राहिला. राजकुमारीचा चेहरा पाहून राजाला काहीतरी आठवत होते. तिचा चेहरा नक्कीच कोणाशी तरी मिळता जुळता आहे, पण त्याला समजत नव्हते की तिचा चेहरा कोणाशी मिळतो. त्यानंतर राजकुमारी राजाला आपल्या घराच्या आत बोलावून घेऊन गेली आणि आपल्या घराचे राहणीमान बागबगीचा राजाला दाखवला. राजाने पूर्ण भवन पाहून म्हटले, तू आपल्या महालाची सजावट आणि देखभाल खूप चांगल्या प्रकारे केली आहेस. आता मला तुझा बाग पण दाखव. एखादा माणूस माझ्याकडे तुझ्या बागेची खूप स्तुती करत होता. हा बाग तुझ्या वडिलांनी लावला होता. राजा बागेकडे बारकाईने पाहू लागला. त्या बागेत सर्व काही सुंदर होते, पण त्या बागेच्या मध्यभागी असलेल्या कारंजावर राजाची नजर गेली. त्या कारंजाचे सोनेरी पाणी खूप उंचीपर्यंत उडत होते. राजाने जवळ जाऊन पाहिले तेव्हा तो थक्क झाला. तोपर्यंत त्याला एका झाडावरून खूप सुंदर संगीताचा सूर ऐकू येऊ लागला. राजा म्हणाला, यांनी आपल्या बागेत गाणे वाजवणाऱ्यांचीही व्यवस्था केली असावी असे मला वाटते, कारण बागेतून खूप सुंदर संगीताचा सूर ऐकू येत होता. तेव्हा राजाने त्यांना विचारले, तुम्ही खरोखरच गाणे वाजवणाऱ्यांची तुमच्या बागेत व्यवस्था केली आहे का? राजकुमारी हसून म्हणाली, महाराज, येथे कोणी गवई नाही. आमच्या बागेत एक झाड आहे. त्याच्या पानांच्या घर्षणातून संगीत निघते. मित्रांनो, राजा ते पाहून थक्क होतो. खरोखरच झाडातून संगीत निघत होते. राजा म्हणाला, या तर खूपच विचित्र गोष्टी आहेत. यांच्यासारख्या गोष्टींची तर मी कल्पनाही करू शकत नाही. तुम्ही या कोठून मिळवल्या? राजकुमारी म्हणाली, महाराज, आम्ही या कोठून मिळवल्या हे विचारू नका. यांना मृत्यूच्या तोंडातून काढून आम्ही आणले आहे. राजकुमारी राजाला म्हणाली, माझ्याकडे आणखीन एक विचित्र गोष्ट आहे, जे तुम्ही पाहून घ्या. ती एक चिमणी आहे जी माणसासारखी बोलते आणि जेव्हा ती गाते सर्व पक्षी जमा होतात आणि तिच्या सुरात सूर मिसळतात. राजा त्या चिमणीकडे मोठ्या बारकाईने पाहू लागला. जेव्हा तो चिमणीकडे पाहतो तेव्हा त्याला भूतकाळातील गोष्टी आठवू लागतात.
मग त्या चिमणीने राजाला भूतकाळातील सर्व कथा सांगितली. तेव्हा राजा त्या गोष्टी ऐकून आपले डोके धरतो आणि म्हणतो, या सर्व गोष्टी तर आम्हाला राणीच्या बहिणींनी सांगितल्या होत्या, ज्या राणीच्या सख्या बहिणी होत्या, कारण त्या तिच्या शुभचिंतक होत्या. तेव्हा चिमणी म्हणाली, सरकार, हीच तर तुमची चूक झाली आहे की तुम्ही त्यांना शुभचिंतक समजलात. जेव्हापासून त्यांनी पाहिले की त्यांचे लग्न नोकरांशी झाले आहे आणि धाकटी बहीण राजराणी बनली आहे, तेव्हापासून त्या जळून मरत होत्या. त्या दुष्टांनी या गोष्टीचाही विचार केला नाही की राणीने लग्नानंतरही त्यांच्याशी बहिणींसारखे प्रेम ठेवले होते. राणीला मृत्यूदंड देण्यासाठी त्यांनी 3 वेळा खोटे बोलले आहे. ते तर त्या मंत्र्याचे भले असो, ज्याच्यामुळे राणीचा जीव वाचला आहे. राणीशी केलेल्या गैरवर्तनाची आठवण करून राजाच्या डोळ्यात अश्रू आले. पक्षी पुन्हा म्हणाला, सरकार, तुमच्या समोर बसलेल्या या 3 मुलांना नीट बघा. ही 3ही मुले पिल्लू, मांजरीचे पिल्लू आणि घुशीचे पिल्लू नाहीत, ज्यांना तुमच्या राणीनेच जन्म दिला होता. राणीची दुर्दशा तिच्या बहिणींमुळे झाली आहे. राणीच्या बहिणींनी यांच्या जन्मावेळी त्यांच्या जागी मेलेले प्राणी ठेवले आणि त्यांना घोंगडीत गुंडाळून टोपलीत टाकून कालव्यात फेकून दिले होते, जेणेकरून ते बुडून मरून जातील आणि कोणाला कळणारही नाही. पण देवाला त्यांना जिवंत ठेवायचे होते. तुमच्या दरबारातील जो माळी होता त्याने या 3घांना कालव्यातून बाहेर काढले, कारण त्याला कोणतीही संतती नव्हती. म्हणून त्याने त्यांचे पालनपोषण केले आणि आपल्या मुलांप्रमाणे त्यांना वाढवले, त्यांना चांगले शिक्षण दिले आणि त्यांच्यासाठी हा महाल बांधला आहे. सरकार, हे 3घे दुसरे कोणी नसून तुमच्या राणीची मुले आहेत. तेव्हा राजाने पक्षाला म्हटले, पक्षी, मी तुझे कसे आभार मानू. शत्रूंची दुष्टता आणि राणीचा निर्दोषपणा आज तू माझ्या समोर स्पष्ट केला आहेस. माझ्या मुलांना तू ओळखून दिले आहेस. मी नेहमी विचार करत होतो की या मुलांबद्दल मनात अकारण ममता का निर्माण होते. मी त्यांच्या बोलण्यावर नाराज का होऊ शकत नाही. अशा प्रकारे राजाने आपल्या 3ही मुलांना मिठी मारली. 4घांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. आज आपल्या मुलांना भेटून राजा खूप आनंदी झाला. राजाला असे वाटत होते की जणू त्याचा आत्मा परत आला आहे. त्यानंतर सर्वांनी एकत्र जेवणाचा आनंद घेतला. काही वेळ बोलल्यानंतर राजा म्हणाला, आता मी महालात जातो. उद्या पुन्हा परत येईन. उद्या तुम्हाला माझ्यासाठी नाही तर तुमच्या आईच्या स्वागतासाठी तयार राहायचे आहे. त्यानंतर महालात राहण्यासाठीही तुम्हाला यायचे आहे. महालामध्ये पोहोचल्यावर राजाने मंत्र्याला बोलावले आणि त्याची खूप प्रशंसा केली. तुम्ही किती बुद्धिमान मंत्री आहात. तुमच्यामुळेच राणीचा जीव वाचला होता. मग त्याने राणीच्या बहिणींच्या दुष्टपणाचे वर्णन त्या मंत्र्यासमोर केले. राजाने मंत्र्याला सारी कहाणी सांगितली आणि म्हणाला, त्या 2 दुष्ट स्त्रियांना आता बोलावून त्यांना ती शिक्षा दिली जावी जी मी माझ्या राणीला दिली होती. त्या कोणत्याही प्रकारच्या दयेस पात्र नाहीत. मित्रांनो, मंत्र्याने वेळ न घालवता राजाच्या आदेशानुसार सर्व कार्य केले. 2 दुष्ट बहिणींना ती शिक्षा दिली गेली ज्या त्या पात्र होत्या. त्या चौकात त्यांना पिंजऱ्यात बंद केले गेले आणि पिंजऱ्यातून राणीला बाहेर काढून राजाने तिला मिठी मारून वारंवार तिची क्षमा मागितली. राजाने राणीला सांगितले की तिचे 2 मुलगे आणि मुलगी जिवंत आहेत. ही बातमी संपूर्ण राज्यात पसरली. सर्व लोक उत्सव साजरा करू लागले. सर्वत्र नाचगाणे सुरू झाले. राणी राजासोबत मध्ये आली आणि 3ही मुले आपल्या आईला बराच वेळ बिलगून राहिली. राणी आपल्या मुलांना भेटून खूप आनंदित झाली. आज परमेश्वराने त्यांना पुन्हा एकत्र आणले होते. राजकुमारीने आपल्या आईला त्या बोलणाऱ्या पक्षाशी भेटवले आणि आपल्या सुंदर बागेत उभा असलेल्या त्या झाडाला दाखवले, ज्यातून संगीत निघत होते. चिमणीने राजा आणि राणीला सांगितले, हे राजा, जीवनात 3 महत्त्वाच्या गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर तुमच्या मुलांवर कधीही संकट येणार नाही, कधीही पैशांचे नुकसान होणार नाही आणि फसवणूक करणाऱ्यांपासूनही तुम्हाला वाचता येईल. पहिली गोष्ट, न पाहिलेल्या ऐकलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवून कोणताही निर्णायक निर्णय घेऊ नका. जर एखाद्याला शिक्षा देण्याची वेळ आली तर कधीही ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नये.
नेहमी स्वतःच्या डोळ्यांनी पाहून किंवा कसोटीवर पारखूनच योग्य पाऊल उचलावे. अनेकदा अशा निर्णयांमुळे निर्दोष दोषी ठरतात आणि गुन्हेगार वाचतात. कोणत्याही कामात संयम आणि विवेकबुद्धीने निर्णय घ्यावा, मग ते पैशाचे व्यवहार असोत किंवा नातेसंबंध असोत. घाई किंवा अंधश्रद्धेपासून दूर राहावे. आपल्या निर्णयात संतुलन राहणे आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेणे तुम्हाला आर्थिक नुकसानीपासून वाचवू शकते आणि आपल्या जवळच्यांकडून फसवणुकीची शक्यता कमी करू शकते. नंबर 2, कितीही जवळचे मित्र असोत त्यांच्यावरही आंधळा विश्वास ठेवू नये. नेहमी विश्वासच धोका देतो. त्यांच्यावर तेव्हाच विश्वास ठेवा जेव्हा तुम्ही त्यांना तुमच्या कसोटीवर पारखले असेल आणि वेळोवेळी त्यांची परीक्षा घेत राहा. नंबर 3, लोक या 3 कारणांमुळे फसवणूक करतात. मत्सर, लोभ आणि अपमान. नेहमी मत्सर करणाऱ्यांपासून दूर राहा. लोभी, लालची आणि कामी लोकांपासून अंतर ठेवा आणि कोणाचाही अपमान करू नका. तुम्ही आणि तुमचे कुटुंब नेहमी धोक्यांपासून आणि संकटांपासून वाचलेले राहा. काळजी घ्या, कधीही पैशांचे नुकसान होणार नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे राजाचे संपूर्ण कुटुंब एकत्र येते आणि पुन्हा राजाच्या घरात ती आनंदी परत येते. राणीच्या सर्व अडचणी दूर होतात. तर मित्रांनो, ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही स्वामी आईंचे भक्त असाल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.